ठाकरे गटाला दूर सारते, आम्ही ठाकरेंच्या विरुद्ध, आम्हाला ठाकरे किंवा राज ठाकरे एकत्र आमच्यासोबत नको आहेत, आम्ही वेगळे लढू, स्वबळावरती लढू असं काँग्रेस म्हणते. बरोबर. मग आता हे असं का म्हणतायत ते त्याचं उत्तर तेच तुम्हाला देऊ शकतील, मी कसं देणार. त्यामुळे त्यांना आधी ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले, लोकसभा विधानसभा लढवल्या, मग आता कॉर्पोरेशन का लढवायची नाहीये. कदाचित त्यांना असं वाटत असेल काँग्रेसला की त्यांची हक्काची जी मतपेढी होती ती कुठेतरी सगळे खान हे उद्धव ठाकरेंकडे गेले, कारण उद्धव ठाकरे खानाचेच राहिले, बाण तर निघून गेला त्यांच्याकडनं, आणि त्यामुळे कदाचित हे त्याचं कारण असू शकतं. अमितजी एक प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंची जवळीकता वाढत आहे किंवा मनोमिलनाच्या चर्चा आहे, ही राजकीय अपरिहार्यता आहे काय? नाही, असं आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे पुढच्या वर्षी मी दीपोत्सवाच्या दिवशी आणि पुढच्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी मी तुम्हाला याचं उत्तर देईन, आणि याचं उत्तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला पुढच्या दिवाळीमध्ये नक्कीच मिळेल की गेली अनेक वर्ष एकमेकांचं तोंड न बघणारे, गेली अनेक वर्ष दीपोत्सवामध्ये एकत्र दिवाळीला न येणारे, गेली अनेक वर्ष भाऊबीज न करणारे आता एकमेकांच्या गळ्याभेटी घेत आहेत. मला असं वाटतं की एकदा यांचं मुंबईमध्ये पानिपत झाल्यानंतर पुढच्या वर्षी पण एकत्र दीपोत्सव साजरा करणार का, किंवा पुढच्या वर्षी ही भाऊबीजेला एकमेकांच्या घरी जाणार का, हा माझा प्रश्न आहे. याचं उत्तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला पुढच्या भाऊबीजेला मिळेल. मुंबई महानगरपालिका निवडणुकापूर्वी आपण बघायला गेलं तर अमितजी अच्छा ठीक आहे. अमितजी, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकंदरीत जी 2017 किंवा 18ची जी परिस्थिती होती ती परिस्थिती यावर्षी किंवा मुंबईतच महापौर बसेल अशी तुमची कल्पना आहे किंवा भाजपचं असं ठरलेलं आहे. त्या उलट महाविकास आघाडीमध्ये राजकीय मतभेद पाहायला मिळत आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनं काँग्रेस अस्वस्थ पाहायला मिळत आहे. हे बघा, हे आमचं ठरलेलं नाहीये, हे मुंबईकरांचं ठरलेलं आहे. त्यामुळे गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या मार्फत मुंबई शहरामध्ये जो विकास झाला, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रोजेक्ट, आणि आपल्या या वरळीतल्या मराठी माणसाला बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या 500 फुटाचं याच वरळीमध्ये घर, ही सगळी कामं गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे झालेली आहेत तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या मार्फत व्हावा, हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. मुंबईला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. आणि मुंबईचा विकास होत असताना मुंबई सुरक्षित राहावी, ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. आणि ती मुंबईकरांची अपेक्षा आणि मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार हा तमाम मुंबईकरांनी केलेला आहे, असं माझं मत आहे. 2029 पर्यंत मी मुंबईतच आहे असं फडणवीसांचं म्हणणं, याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, असं आहे की ह्याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे कुणाला इशारा आहे? नाही, कुणाला इशारा द्यायची आवश्यकता नाही किंवा कुणाला इशारा नाही. पत्रकारांशी चर्चा होत असताना त्यांना काही प्रश्न विचारले असतील तेव्हा फडणवीस साहेब असं म्हणाले की 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात राहीन. त्याच्यामुळे काही कुणाला इशारा, एका विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर आहे, याच्या पलीकडे त्याच्यामध्ये अधिक आपण रीड करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. विरोधकांकडून अशा वावड्या नेहमीच उडवल्या जातात. नाही, विरोधकांकडे आता करायला काही काम नाही राहिलं, त्यामुळे ते अशा वावड्या उठवणारच ना. विरोधकांकडे अशा वावड्या उठवण्याचं सोडून दुसरं काही काम आहे का? फेक नरेटिव्ह पसरवणं, खोटं बोलणं, जातीमध्ये तेढ निर्माण करणं, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, याच्या व्यतिरिक्त काही कन्स्ट्रक्टिव्ह काम राहिलंय का? विरोधकांकडे कुठलंही कन्स्ट्रक्टिव्ह काम राहिलं नाहीये, कारण महाराष्ट्राच्या जनतेने यांना घरी पाठवलंय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांना घरी पाठवणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे काही काम नाहीये, म्हणून अशा प्रकारच्या वल्गना ते करत असतात. थँक्यू.